बातमी बघूयात। माझ्यावरती मोक्का लावण्याचं समीर पाटील यांचं षडयंत्र होतं असा आरोप शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलाय। तसंच धंगेकर यांनी भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती निशाणा देखील साधलाय। समीर पाटील हा चंद्रकांत पाटील यांचा कार्यकर्ता। याबाबत मी जरा माहिती काढली तर सांगलीमध्ये त्याच्यावरती गंभीर गुन्हे दाखल असून ते मोक्कामधील आरोपी देखील होता असं त्यांनी म्हटलं। तसंच निलेश घायवळचा आणि माझा कोणताही संबंध नसल्याचं धंगेकरांनी सांगितलंय। मला त्यांनी जे खोटे गुन्हे या गुन्हेगारी दाखल करायला लावलेत त्याची यादी माझ्याकडे आली। मी परवा बी तुमच्याकडे एक पेपर दिला। अशी गुन्हेगार टोळी चालवण्यासाठी जे प्लॅनिंग केले मी त्याची माहिती घेतली। परत सांगतो, तो पूर्वी आर पाटील साहेबांकडे होता आणि त्यांचा मानसपुत्र म्हणून फिरत होता आणि मग तो डाम आता हित तो करतोय। त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आलेले, तुम्ही माहिती घ्या। मला सांगलीची लोक रोज भेटतात, भाऊ तुम्ही याला सोडूच नका, हा चुकीचा माणूस आहे। आणि मी नंतर मी म्हणलो की कोण समीर पाटील, तर मला लक्षात आलं की तो माझ्याच मौका करतोय आणि माझे गुन्हे कसे दाखल करायचे हो दादांच्या मार्फत आता तिथे तो पोलीस खात्यात चालू आहे। माझ्या जे गुन्हेगारी करत होता त्याच्यामुळे आज नामुष्की पोलिसांना ओढल्या गेली। ह्याला जबाबदार कोण आहे? तर ह्याच्यावर जबाबदार जर आम्ही जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असतील आणि तुमचा सपोर्ट घेऊन जर ह्या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करा। साधक माझा प्रश्न होता। आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण? तर प्रश्न विचारणार तर त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात, प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे, आणि ह्यांना आपण प्रश्न विचार। आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पानटपरीवाला जाऊन विचारणार का अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तू उत्तर दे। ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता। मी एक पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो।